फलंदाजीसाठी सज्ज झालाय पशु. 3 चेंडूमध्ये 3 चौकार मारल्यास 1100 रुपयांचं रोख पारितोषिक ऋषिकेश पवार यांच्याकडून. पहिला षटक. बॉलरचं नाव पियुष. सामना करेल पशु वर्सेस पियुष. डबल पी. पहिला चेंडू. सुंदर चेंडू, सुंदर फटका. 1 धाव. आता फलंदाजीला येईल सौरभ. रफ्तार का बादशाह म्हणून ओळख. बघू फलंदाजीत काय करतोय आता आपल्या संघासाठी. बरोबर आहे रे. टीम मीटिंग नाही सारखी बोलायचं ना. 1 ओव्हरला एकदाच 2 रनांची पेनल्टी भेटेल नाही तर. बोलायचं नाही आहे पण बोलू नये कंटिन्यू. सुंदर फटका. 1 धाव. धाव संख्येत भर. धाव संख्येत 2. अवांतर चेंडू. धाव संख्येत भर. धाव संख्या 3. सुंदर फटका. चौकार. सामन्याचा पहिला चौकार पशु यांच्याकडून आलेला आहे. सुंदर फलंदाजी. 3 चेंडूमध्ये 3. दुसरा मारतात की नाही. निर्धाव चेंडू. चांगलं कमबॅक केलेलं आहे गोलंदाजाने पियुषने. 4 चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण. पियुष याने चांगलं कमबॅक केलेलं आहे. 1 चौकार खाल्ल्यानंतर त्याने 2 निर्धाव चेंडू टाकलेले आहेत. फलंदाज थोडासा दडपणामध्ये आलेला आहे. बघूया काय करतोय आता. शेवटचा चेंडू आहे पहिल्या षटकातील. सुंदर फटका. 1 धाव. षटक संपलेला आहे. पहिल्या षटकानंतर धाव संख्या 8. पहिल्या षटकानंतर परी 11 ची धाव संख्या 8. आणि परी 11 मध्ये चांगलेच असे मातब्बर खेळाडू आहेत. योगेश धनावडे, गजा, सगळे असे चांगले नावाजलेले फलंदाज आहेत. गोलंदाज ऑलराऊंडरच म्हणता येतील यांना. दुसरं षटक घेऊन येतील कोच वर्सेस पशु. आणि बाद. सुंदर गोलंदाजी. पशु यांना बाद करण्यात कोचला यश आलेलं आहे. पहिला धक्का लागलेला परी 11 ला. बघूया आता फलंदाजीसाठी कोण येतंय. पाशा, गणेश पाशा कोच. दुसरा चेंडू.
पाशा बघूया काय करतोय आपल्या संघासाठी. धावचीत होता होता वाचलेला आहे पाशा. एक धाव, धावसंख्येत भर, धावसंख्या 9. ऍक्शन. वन चेक. बघूया मेट करतायत का आता. फटका पण वरून गेलेला आहे, पडद्याच्या वरून. एक धाव, धावसंख्येत भर, धावसंख्या 10. ओमी वर्सेस परी. अवांतर चेंडू आणि एक एक धाव, धावसंख्येत भर, धावसंख्या 12. सुंदर फटका, सुंदर क्षेत्ररक्षण. धाव, चौकार वाचवलेला आहे संघासाठी. पुन्हा एकदा सुंदर फटका, गच्चा क्षेत्ररक्षण सौरभ कडून आणि चौकार भेटलेला आहे संघाला. 17 ना, 17 म्हणजे खतरा, बॉलरला तरी बॅट्समनला तरी. आणि पुन्हा एकदा धावचीत होता होता वाचलेले आहेत गणेश. 17 खतरा होता पण तो टळलेला आहे खतरा. धावसंख्येत भर, धावसंख्या 18. 2 ओव्हर झाल्या ना, 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18. परी 11 ची धावसंख्या 18. काय बॉलरचं नाव काय? वैभव. वैयक्तिक पहिलं व संघासाठी तिसरं षटक घेऊन येतात वैभव. बघूया संघासाठी काय कामगिरी करतायत ते. चांगल्या फॉर्म मध्ये खेळतायत गणेश. पुन्हा एकदा चांगला फटका, एक धाव, धावसंख्येत भर, धावसंख्या 19. फुलटच चेंडू होता, त्याचा फायदा घेता आलेला नाही. सुंदर फटका सौरभ यांच्या बॅट मधून आलेला आहे. चौकार, धावसंख्येत भर, धावसंख्या 23. संदेश तो त्याच्या मागे आहे. गचाळ क्षेत्ररक्षण सुमित याचं गचाळ क्षेत्ररक्षण. विचार पहिले पैसे पण बघितलं काय तेच बोललो, तेच म्हणून सांगितलं. आणि अवांतर चेंडू, धावसंख्येत भर, धावसंख्या किती झालं म्हणून 28.
पुन्हा एकदा सुंदर फटका, सुंदर क्षेत्ररक्षण, एकच धाव. धाव संख्येत भर, धाव संख्या 29. किती बॉल झाले? तिसऱ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. बघू पाशा काय करतोय आता. आणि बाद बाद. आणि आता आलेले आहेत जाने माने सिद्धेश्वर तलावचे फलंदाज बाजा उर्फ योगेश धनावडे. बघूया ते वाजवत आहेत का बाजा. चॉकलेट हिरो. सिद्धेश्वर मित्रमंडळाचे आधारस्तंभ योगेश धनावडे. आक्रमक शैली, सुंदर असा फटका आणि गचा क्षेत्ररक्षण. एक धाव भेटलेली आहे योगेश धनावडे यांना. पहिल्याच चेंडूवर वाचले, धावचित होता. हॅलो, समालोचन कक्षात बदल. आणि तो इन टीम खेळतोय, बाहेर बसला नाही तो. समालोचन करण्यासाठी आलेले ते स्वप्नील चव्हाण स्वतः. उत्कृष्ट फलंदाजी केलेली ते परी 11 संघाने. संघ मालक सध्या इंजर्ड आहेत, त्यामुळे दुरामी सांभाळतोय संघाची. गोलंदाजीसाठी फुटक. ओके, सुंदर असा फटका आणि एकच धाव. स्ट्राईकला आलेला आहे तो सौरभ. धाव संख्येत भर, धाव संख्या 32. फक्त एक चेंडू झालेला आहे चौथ्या षटकात. सौरभ साठी 3 बॉल 3 चौकार. 1101 रुपये रोख पारितोषिक आलेले आहे ते ऋषिकेश पवार यांच्याकडून. 1101 रुपयांचं रोख पारितोषिक ऋषिकेश पवार यांच्याकडून. 3 बॉल 3 चौकार. तसेच योगेशलाही 3 चौकार मारल्यास हरेश यांच्याकडून 5000चं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. जीपे डायरेक्ट जीपे. आणि बॉलरला पण ही सुविधा आहे की 3 बॉलात 1 विकेट घेतली तर 501 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येईल. 3 बॉलमध्ये 1 विकेट घे तू. बक्षीस ऋषिकेश पवार यांच्याकडून 501 रुपयांचं पारितोषिक. तसेच सौरभला 3 चौकाराला 1101 रुपयांचं पारितोषिक. बारिश हो रे पैसो की बारिश. ठाणे प्रीमियर लीग मध्ये पैशांची बारिश. छुटक आणि अरे आणि नशीब हार्दिक घेऊन आलेले आहेत आज. हार्दिक पांड्या यांनी हा रनआउट सोडलेला आहे. हरी ओमेश्वर मंदिरात बऱ्याच वेळा पाया पडलेला. 500 रनआउटला व्हॅलिड नाहीत बाई. कॅच, महादेव. विकेट किंवा बाहेर मारून रनआउटला व्हॅलिड नाहीत 500. पुन्हा एकदा चांगला सुमित फटका. यांच्याकडून क्षेत्ररक्षण सुमित. कंटिन्यू गचाळ क्षेत्ररक्षण चालू आहे. कंटिन्यू. चेंडू आज काय हातात भेटत नाही. ओमी लिओनचे संघमालक आलेत की नाही. ओमकार साजेकर. फलंदाजी करतोय तो आता बाजा. बघूया बॉलरचा कसा वाजवतोय तो बाजा. अजून लास्टचा चेंडू विकेट घेतली तर 500 भेटतील. आणि चौकार मारले तरी 500. ओमी 11 संघाचा संघमालक ओमकार साजेकर, युवा उद्योजक, हरेश यांची पाली नाराजी. रायगड. योगेशला सल्ला देतात नेहमी बॅक फुटवरच खेळतोय तो. फ्रंटला खेळत जा. आणि स्वतः बाहेर बसलाय पण त्याला सल्ला देतोय.
स्कोर स्कोर सांग ना स्कोर. 4 बॉल 34, 2 to go फॉर फर्स्ट इनिंग. उत्कृष्ट हात टोलवलेला आणि हा परत सुमित कडून अरे, कंटिन्यू पुन्हा एकदा. बचाव क्षेत्ररक्षण. सुमित यांना 101 मायनस मध्ये 101 रुपयाचं पारितोषिक देण्यात येत आहे. मला वाटतं सुमितने सुपारी घेतली वाटतं. कंटिन्यू गच्चा क्षेत्ररक्षण सुमित यांच्याकडून. आणि सौरभ यांचा हा खणखणीत चौकार. धाव संख्येत भर. धाव संख्या झालेली ती 38. 1 to go. अवांतर चेंडू. अवांतर चेंडू. परिलेन संघाचे संघमालक गीतेश खरिवले, वरिष्ठ उद्योजक. अवांतर पुन्हा एकदा अवांतर चेंडू. चेंडू. 2 अवांतर चेंडू. लास्टचा चेंडू टाकायचा आहे आणि ही धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली आहे ती 40. 40. आणि आपले हे थ्रेट प्रक्षेपण चालू आहे ते युट्यूब लाईव्ह क्रिकेट चॅनलवर. आणि अशा तऱ्हेने पुन्हा परत एकदा एकदा अवांतर वाईट चेंडू. चेंडू. आणि हा आता बॉल काउंट आहे की नाही? काउंट आहे. वेल प्लेड. इनिंग समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 41. 42 धावाची आवश्यकता ओमी साजेकर संघाकडे. कुठे चेतन भिल्लारे? परिलेवन संघाचे संघमालक हे युट्यूब लाईव्ह द्वारे मॅच बघत आहेत. ते लाईफलाईन हॉस्पिटल मध्ये संघाला तिकडून ते प्रोत्साहन करीत आहेत. पुढची मॅच कोणाचे? ऋषिकेश जांभूळकर. मला सांगितलं नाही. आहे का तू? मॅच झाल्याशिवाय नाही सांगणार. ही मॅच झाल्यावर समजेल ना. कृपया करून खाली उतरा ना स्टेज मरना. मला काहीतरी बोलायला नका लावू. अरे प्लेयरला बसायला दिले. प्लेयरला बसून दे ना. तुम्ही काय करताय? त्यांना बसायला दिले ना. नको ना हे करू. उठ उठ चिकू, खरं उठ. त्यांना बसून दे भाई. ही आपली प्रीमियर लीग नाही वाडीतले, हे ठाण्यातले प्लेयर आहेत सर्व. ए वरना पण उतरा खाली सामना सर्वांनी. लवकर सुरू करा. कृपया करून वरना उतरा खाली. सामना थांबवण्यात येईल. वरना स्टेज ग्राउंड खाली करा. आणि इकडचे खेळाडूंना बसण्यासाठी शीट्स आहेत. स्टेज पासून खाली उतरवा, नाही तर सामना चालू करण्यात येणार नाही. कृपया करून वरती बसलेल्यांनी नोंद घ्यावी. स्टेज वरतून खाली उतरा. सामना चालू करण्यात येईल. सामना थांबवा. हंपर काय काय भाई उतर ना. सगळ्यांनी उतरा. हे भाई हरीश, हरीश उतर खाली. उतर भाई, तू पण उतर. उतरा खाली. उतरा उतरा खाली. उतरा. नियमावलीत लिहिलेलं आहे की ते जागा आहे ती रिझर्व आहे स्पॉन्सर्स मान्यवरांसाठी. अंपायर्सला पाणी पोचवावे कमिटीने. कमिटी अंपायर्सला पाणी तरी पोचवा. अंपायर्सला पाणी पोचवा कमिटीने. ओमिलियन संघाला 42 धावांची आवश्यकता 24 चेंडू मध्ये. दोघांचे संघ मालक ते त्या ठिकाणाहून युट्यूब लाईव्ह द्वारे त्या संघांना प्रोत्साहन करत आहेत. आणि युट्यूब लाईव्ह चॅनलचं नाव आहे ते क्रिकेट. 42 अशाच सुहास असे हे खेळाडू आहेत ते परिलेन संघामध्ये. प्रसाद
किती कोण देणार? हा गोलंदाजीसाठी येतोय तो सौरभ. रफ्तार का राजा. आणि ओमी 11 संघ फलंदाजीसाठी जिंकला तर त्या संघाला 1100 रुपयांचं रोख पारितोषिक ऋषिकेश पवार यांच्याकडनं आलेलं आहे. ओमी 11 संघ जिंकला तर 1100 रुपयांचं रोख पारितोषिक ऋषिकेश पवार यांच्याकडून. फुटक वर्सेस सौरभ. आणि अशा तऱ्हेने सौरभला लाईन लेन पकडावी लागेल पहिल्यापासून, कारण ही वानखेडेची पिच आहे. अवांतर चेंडू. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण गजानन यांच्याकडून बाउंड्री लाईनवर. सुंदर फटका पण एकच धाव. एकच धाव. रिव्हर्स स्वीप खेळलेला, हा रिव्हर्स नाही स्वीप खेळलेला आहे, पण एक धावासाठी गेलेला आहे तो. 2 चेंडू 2 धावा, 22 चेंडू 40 धावांची गरज. या संघात सगळे नावाजलेले खेळाडू दोन्ही संघात. सुंदर असा फटका आणि चौकार. आणि हे बंधू यांनी प्रयत्न केला होता, पण हे थोडं गचाळ क्षेत्ररक्षण झालं आणि हे 4 धावा भेटलेल्या आहेत त्या फुटकला. कारण दोन्ही साईडला सौरभ आहेत. सौरभ विशेष सौरभ आणि तसेच प्रसाद गणेश नावाजलेले खेळाडू आहेत. आणि पुन्हा एकदा अवांतर चेंडू. लाईन लेन पकडावी लागेल सौरभला. 3 चेंडू 7 धावा. 3 चेंडू 7 धावा. सुंदर फटका, सुंदर रनआउटचा क्षेत्ररक्षण. चान्स होता. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आयडेक्स करून आयडेक्स. कमीत कमी ह्या 4 धावा वाचवलेल्या आहेत त्या आयडेक्सने या खेळपट्टीवर. एक धाव घोषित. एक धाव. उत्कृष्ट गोलंदाजी. 5 चेंडू 8 धावा झालेल्या आहेत त्या. 5 चेंडू 8 धावा झालेल्या आहेत. 1 टू गो. 1 टू गो आहे. स्टार्टिंगचं रिक्वायर रन रेट होतं 10 पॉइंट्स 20-50. यार गचाळ असं गचाळ क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण आयकॉन प्लेयर गणेश दाभेकर D99 कडून. पहिल्या षटक समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे ती 8. हा झेल खूपच महागात पडू शकतो. कॅच वॉन द मॅच अशी ही सिस्टम असते क्रिकेटमध्ये. तुम्ही कॅच सोडली तर मॅच पण हाराल. अंपायर्सला पाणी. कमिटी. अरे यार दोनदा अनाऊन्स केलं मी. कमिटी कोण आहे? वैयक्तिक पहिलं व संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय तो गणेश उर्फ पाशा. D99 चा गणेश. तिसरं षटक असेल ते सन्माननीय पशु यांच्याकडे वाटतं. रफ्तार का राजा. लवकर टाइम नाहीये भाई. पेनल्टी डायरेक्ट पेनल्टी लावा अंपायर. फिल्डिंग्स मध्ये अजूनही चेंजेस चालू आहेत. लवकरात लवकर सामना चालू करावे कृपया करून. अवांतर चेंडू. अवांतर चेंडू. ह्या संघातील सगळ्या बॉलर्सला हेच सांगू इच्छितो की तुम्ही लाईन लेन पकडून टाका. धावसंख्येवर धावसंख्या 9. बोल्ड. आयकॉन प्लेयर स्वप्नील उर्फ कोच यांचा मिडल दांडी गुल. यॉर्कर. बुमरा सारखा यॉर्कर ब्लॉक टाकलेला आहे. टाकलेला आहे त्यांनी तो स्टंपाच्या बुंद्यात. आणि हा
आयकॉन खेळाडू परतलेला आहे तो पॅव्हिलियन मध्ये. पॅव्हिलियन संघाचा हा कमबॅक. आयकॉन खेळाडू गणेश दाबेकर D99. उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन. ब्लॉक चेंडू. तुम्ही बघू शकता याचे लाईव्ह युट्यूब प्रक्षेपण. क्रिकेट युट्यूब चॅनल कमीत कमी 500 पब्लिक लाईव्ह बघते. आणि बघू पाशागणा काय करतोय टीम साठी. उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचं होतं पण चेंडू काय तो हातात आला नाही आणि हे 4 धावा घोषित. धाव संख्येत भर धावसंख्या झालेली आहे ती 3 बॉल 14 धावा. अजून 15 बॉल 28 धावांची आवश्यकता टीमला. चौदा धावा झालेल्या आहेत. अजून 28 धावांची आवश्यकता 15 चेंडू मध्ये. अवांतर चेंडू लाईन लेन पकडावी लागेल गण्याला. दडपण आलेलं आहे. ऋषिकेश पवार यांच्याकडून 1100 रुपयांचं पारितोषिक आहे ते ओमिलियन संघाला विजयी झाल्यावर. उत्कृष्ट फिल्डिंग सुहास यांची बाउंड्री लाईन वरती. उत्कृष्ट लाईन लेन टाकतोय गण्या. हीच लाईन लेन पकडून टाकावी लागेल. उत्कृष्ट शॉट सुंदर फटका. 4 धावा गॅप वरती मारलेले तर कव्हरच्या दिशेने दोन्ही संघाच्या मधून हा चौकार भेटलेला आहे आणि 4 धावा संघासाठी भेटलेल्या आहेत. पाच बॉल 19. 4 धावा. फुलटॉस चेंडू आणि हा कव्हरच्या दिशेने फुटक यांच्याकडे. असं मला वाटतंय. चेक करू इच्छितो एकदा मी. 23 झाला ना. 12 बॉल 19 धावांची आवश्यकता आणि बॉलिंग साठी आलेले ते नावाजलेले तलाव ठाणे शहर ठाणे जिल्हा रायगड जिल्हा प्रसाद कदम उर्फ पशु. बघू संघासाठी ते काय करतायत. 19 धावा डिपेंड करायच्या आहेत 12 चेंडू मध्ये. स्ट्राईकला आहेत ते संदेश. फिल्डिंग मध्ये चेंजेस. कव्हर्सला गॅप खूप मोठी दिसते मला इकडून. अवंतर चेंडू. बाद झालेला आहे संदेश.
यांची ओमिलियन संघाला चान्स आहे 1100 रुपये कमवायचा. ऋषिकेश पवार यांच्याकडून हा पारितोषिक लावलेला आहे 1100 रुपये विजयी संघाला. अवांतर चेंडू गजा गोलंदाजी. पशु यांना लाईन लेन पकडून बॉल टाकावा लागेल. वानखेडेची पीजे लेन लाईन नीट पकडून टाकावी लागेल. बारा धावांची आवश्यकता. विकेट. कमबॅक केलेला आहे पशुने. एक चौकार खाऊन कमबॅक केलेला आहे. घेऊन जावे ऋषिकेश पवार यांच्याकडून. हार्दिक पांड्या. एक धाव. बाईचा एक धाव. उत्कृष्ट चेंडू होता पण किपरला काही तो पकडण्यात यश आलेलं नाहीये. 8 बॉल 11 धावांची आवश्यकता. उत्कृष्ट गोलंदाजी प्रसाद यांची. कमबॅक. उत्कृष्ट असा कमबॅक केलाय. 7 बॉल 11 धावांची आवश्यकता. अवांतर चेंडू. एक बॉल टाकायचा. लाईन लेन पकडून टाकावी लागेल. 7 बॉल 10 पाहिजे. एक धाव. अशा तऱ्हेने जर परी 11 संघ जिंकला तर गीतेश गणेश खरिवले यांच्याकडून 2000 रुपयांचं रोख पारितोषिक आलेलं आहे. षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत ते गजानंद हा खूपच चांगला गुणी खेळाडू आहे. जर परी 11 संघ जिंकला तर संघ मालक गीतेश खरिवले यांच्याकडून 2000 रुपयाचं ऑनलाईन पारितोषिक येणार आहे तुम्हाला. सुंदर असा चेंडू आणि गचा क्षेत्ररक्षण सुहास यांच्याकडून बाउंड्री लाईनवर. गचा क्षेत्ररक्षण. उत्कृष्ट चेंडू गजानन यांचा. अंपायर डिसिजन अजून आलेला नाही. थर्ड अंपायर घेतलेल्या डिसिजनने कॅमेरामॅन कडे लवकरात लवकर सर्व वळतील. उत्कृष्ट चेंडू होता. ही कॅच घेतली असती तर गजानन यांना 1000 रुपयाचं रोख पारितोषिक आलं असतं गीतेश खरिवले यांच्याकडून. फिरकीचे जादूगार गजानन चांगलीच गोलंदाजी करतायत. गाडीत पेट्रोल नाही काय? मी टाकलंच नाही. अरे टाकलंच नाही. कुठं जाऊ नको नाही.
उत्कृष्ट गोलंदाजी गजानन यांची त्यांच्या परिलेवन संघासाठी. आणि हा रनआउट धावबाद झालेला आहे तो पांड्या. आणि मॅच मध्ये ट्विस्ट आलेलं आहे कारण गेलेली आहे ती पांड्याची विकेट. उत्कृष्ट असा शॉट सौरभ यांच्याकडून. वन साइड बॅटिंग करतो तो त्यांच्या ओमी इलेव्हन संघासाठी. वन साइड. 3 बॉल 4 धावांची आवश्यकता. अवांतर चेंडू. मॅच मध्ये परत ट्विस्ट आलेले आहे कारण आता धाव पाहिजेत फक्त 3 बॉल 3. उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन चालू होतं. चार धावा. कोणीच बॉल पकडलेला नाहीये आणि ओमी इलेव्हन संघ जिंकलेला आहे. त्यांना 1100 रुपयांचं रोख पारितोषिक. योगेश धनावडे त्यांनी स्टेजवर येऊन आपले मेडल्स घ्यावे. सौरभ फुटक यांनी मॅच मॅन ऑफ द मॅच कमवलेलं आहे. त्यांनी स्टेजवर येऊन ओमी घ्यावे. 11 वर्सेस अरमान 11 यांनी टॉस साठी मैदानात यायचंय. लवकरात लवकर सामने सुरू करावेत. ओ तिथं मेडल आहे ते घ्या. अबुना ना द्या त्याला घाला मेडल. हे घ्या द्या. मॅन ऑफ द मॅच सौरभ फुटक. मस्त फलंदाजी केली आणि परिलेवन संघाचा दाणून पराभव झालेला आहे. Won the toss and choose the ball first. गाडीची चावी हरवलेली आहे. कोणाला भेटली असेल तर त्यांनी माईकशी संपर्क साधावा.